नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। आज आपण 8वी NMMS मॅट ज्याला आपण बौद्धिक क्षमता चाचणी म्हणतो त्यातला संख्यामाला संख्येवरचे प्रश्न ज्याच्यातला समसंबंध हा घटक पाहणार आहोत आणि याचबरोबर याच्यामध्ये याचं विश्लेषण त्याचबरोबर 2016-17 पासून ते 23-24 पर्यंत आलेले एकूण 26 प्रश्न, ठीक आहे। तर 26 प्रश्न सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। आता समसंबंध घटक लक्षात आला असेल तुमच्या की या प्रकारचे प्रश्न असतात याच्यामध्ये, ठीक आहे। म्हणजे काय की जर समजा तुम्हाला दिलं जातं या दोघांचं काय संबंध आहे, तो संबंध तिसऱ्याचा चौथ्या पदाशी असणारा पर्याय आपल्याला काय करायचा असतो, निवडायचा असतो। त्या घटकावरचे प्रश्न आपण पाहणार आहोत, ठीक आहे। तत्पूर्वी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट करतो की जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांबरोबर चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून तेही हे प्रश्न पाहतील। त्याचबरोबर प्लेलिस्टमध्ये आणखी बरेचसे व्हिडिओज आहेत जे बौद्धिक क्षमता चाचणीवरती, त्याचबरोबर गणित, स्कॉलरशिप असे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला मिळतील, त्याला सुद्धा अवश्य एकदा भेट द्या। आणि जे विद्यार्थी मला कमेंट करून काही प्रश्न विचारतात, त्याचबरोबर बऱ्याच वेळाला काही प्रश्नांना दुसरा पर्यायी उत्तर सांगतात, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो कारण ते मन लावून तो व्हिडिओ पाहत आहेत, ठीक आहे। चला सुरू करूयात। संख्यामाला त्यातला महत्त्वाचा घटक समसंबंध किंवा ज्याला आपण सहसंबंध असंही म्हणूयात, समसंबंध, ठीक आहे। अक्षरमालेवरती असे प्रश्न येतात, त्याचबरोबर अक्षरगट म्हणजे संख्यामालेवर सुद्धा प्रश्न येतात, ठीक आहे। त्याचबरोबर विचारले जाणारे आता प्रश्न प्रकार काय त्याची चर्चा सुरुवातीला करूयात। या प्रकारच्या प्रश्नात 3 संख्या गट दिलेले असतात ज्याच्यामध्ये पहिल्या 2 संख्या गटांमध्ये एक विशिष्ट संबंध असतो जो समसंबंध आपण म्हणतो, ठीक आहे। तोच संबंध पाळणारा तिसऱ्या संख्या गटासाठी शोधावयाचा असतो, म्हणजे तसाच पर्याय आपल्याला काय करायचा असतो, तिसऱ्या गटासाठी शोधायचा असतो आणि तो शोधला म्हणजे आपलं उत्तर सापडलं, ठीक आहे। सूचना कशी येते बघा त्याच्यामध्ये, पुढील प्रश्नात पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या संख्यांमध्ये आहे, तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य पर्याय येईल तो निवडा, असे प्रश्न असतात। आता याच्यासाठी तुम्हाला काय काय माहीत पाहिजे, तर अंकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे तर आपल्याला बेसिक गोष्ट आहे माहीत पाहिजे। त्याचबरोबर वर्ग, वर्गमूळ, त्याचबरोबर घनमूळ हेही आपल्याला माहीत पाहिजे। त्याचबरोबर विभाज्यतेच्या कसोट्या, ठीक आहे, सगळ्याच कसोट्या आपल्या पाठ असतील तर अतिउत्तमच आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर कधी निमपट, कधी दीडपट असे प्रश्न सुद्धा तुम्हाला येतात जे गुणाकाराशी रिलेटेड आहेत। अशा आणखी काही ट्रिक्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। जसं जसं आपण प्रश्न पाहू तसं तसं तो तुमच्या लक्षात येणारच आहेत। चला सुरू करूयात। एकूण 26 प्रश्न या घटकावर आत्तापर्यंत 2024 पर्यंत विचारले आहेत, त्या प्रश्नांना आपण सोडवणार आहोत। चला, तर पहिला प्रश्न 2016-17च्या परीक्षेला आलेला होता पहा, 30-11 तर 56ला किती, 30ला 11 तर 56ला किती असा प्रश्न होता। आता बघा 30चं 11शी काय नातं येत आहे, तर 30चं जर आपण विभाजन केलं तर 5-6 म्हणजे आपण काय केलं, म्हणजे 5 × 6 5 30 आणि त्या दोघांची बेरीज होते बघा 11, ठीक आहे। मग तसं 56 सलगच्या संख्यांमध्ये काय येतं बघा, 7×8 56, मग 7 आणि 8 किती होतात, 15 होतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे, ठीक आहे। म्हणजे इथं काय कुठली ट्रिक लावली मित्रांनो, तर सलगच्या 2 संख्यांचा गुणाकार आणि त्याच 2 संख्यांची बेरीज 11, ठीक आहे। वळूयात पुढच्या प्रश्नाकडं। 16-17चा पुढचा 31वा प्रश्न आहे पहा। प्रश्न असा होता, 11ला 17 तर 31ला किती। आता इथं बघा काय गंमत केले, तर 11चं 17 कसं झालं ह्याचा आता थोडासा विचार करूयात। तर 11 तर 11 आपण घेऊयात, मला सांगा हे 11 मध्ये किती टाकल्यावर 17 होते, 6 टाकल्यावर 17 होते। पण तसं 31 मध्ये 6 टाकलं की 37 येते, पण 37 पर्याय नाहीच आहे। मग आपण विचार असा करायचा आहे की हे जे 6 आहे ते नेमकं कसं घडलंय, ठीक आहे। 6 नेमकं कसं आलंय, तर हे 11 तर आहेच आहे, पण 6ला काय मिळालंय बघा कसं भेटतंय, तर 1 आणि 1 ह्या दोघांची बेरीज जर केली तर किती होते, 2 होते, म्हणजे 1 + 1 आणि पुन्हा गुणुले 3 केले की 6 येतं, बरोबर आहे का बघा। 1 आणि 1 2 गुणुले 3 किती तर 6 येते, म्हणजे आपलं उत्तर 17 आलं। मग तसं आता इथं बघूयात, आता 31चा विचार करूयात, तर 31 अधिक किती करावं लागेल हे पहिल्यांदा बघूयात। तर आपण इथं 1 आणि 1 ची बेरीज केली त्यामुळे इथे किती होणार आहे, 3 आणि 1 ची बेरीज 4, 3 आणि 1 ची बेरीज किती आली 4, आणि गुणुले इथं जसं 3 घेतलं होतं तसं इथं सुद्धा तुम्हाला 3 घ्यायचं, म्हणजे 4 3 किती होतंय 12, मग 31 अधिक 12 बरोबर भेटतं तुम्हाला 43, जो तुमचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, जो बरोबर पर्याय आहे,
ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही याचं उत्तर काढू शकता. म्हणजे आपण फोड करायची आणि नंतर विचार करायचा की हे 6 कसं येऊ शकतं बा, ठीक आहे. आणि मग आपल्याला उत्तरापर्यंत जायला सोपं जातं. 16-17चा पुढचा प्रश्न बघूयात. अत्यंत सोपा आणि असे मोठे प्रश्न असले की शक्यतो घनावरती आपण जातो, पण बऱ्याच वेळा बेरीज वजाबाकीवर सुद्धा हे प्रश्न येतात. जसं आता बघा इथं किती सोपं आहे. तर संख्या पहिली दिली आहे 1322 आणि पुढे दिलं आहे तुम्हाला 1354, ठीक आहे. म्हणजे त्याचा जोडीदार हा दिला आहे. आता बघा 1322 आणि 54 मध्ये फरक कितीचा आहे आपण जर काढला तर काय फरक येतो बघा. आपण फरक आता काढतानाच कसा काढा, 13 तर आहेच आहे, 54 वजा 22 करूयात. फरक कितीचा येतो बघा, 4 मधून 2 गेले 2 आणि 5 मधून 2 गेले 3, 32. आता हे 32 याच्यातच इथं लपलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे केलंय काय लक्षात आलं असेल, हेच 32 काय केलंय त्या संख्येत ऍड केलंय. म्हणजे बरोबर मधोमध जी संख्या आहे ती संख्या काय केले त्या संख्येमध्ये ऍड केले. मग तुमची सध्याची संख्या आहे 2341. याच्यामध्ये बरोबर मधली संख्या म्हणजे 34 ऍड करा. 34 जर ऍड केलं तर या ठिकाणी येणार आहे 5, 4 आणि 3 7, 2375. म्हणजे पर्याय क्रमांक बघा दुसरा हा बरोबर असणारा पर्याय असणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न काळजीपूर्वक बघणं अत्यंत गरजेचं आहे. हे झाले 2016-17चे प्रश्न. आता बघूयात पुढच्या वर्षीचे 2017-18चे प्रश्न. पहिला प्रश्न पहा काय आहे, 512ला 12 तर 343ला किती, ठीक आहे. आता इथं 512 आणि 12चा संबंध जर बघितला तर 512 हा काय आहे, 8चा घन आहे, ठीक आहे. मग आपण काय करूयात, त्याचं घनमूळ घेतलं तर त्याच्यानंतर 12 कसं मिळतं तुम्हाला, तर 8ची जर तुम्ही दीडपट केली, 8ची दीडपट म्हणजे कळतंय का की 8 मध्ये 8चे निम्मे टाकले, ठीक आहे. 8 अधिक काय केलं, 8चे निम्मे केले तर दीडपट होऊन जाते. म्हणजे किती होते मग बघा 12 होते, ठीक आहे. 8 आणि 4 12. मग तसं या ठिकाणी बघा तुमच्याकडे जायचंय, तुमचं इथे या ठिकाणचा पर्याय किती आहे, 343 आहे. मग 343चा आधी आपल्याला काय करावं लागेल बघा बरं, 343चं घनमूळ काढलं 7, ठीक आहे. मग 7ची दीडपट जर केली तर तुमचं उत्तर येतंय 10.5. जो पर्याय आहे का, नाही. म्हणजे ती ट्रिक इथं उपयोगी पडते का, नाही. पण बोर्डानं म्हणजे परिषदेनं काय केलं बघा, ह्याचे 2 उत्तरं दिलेत. एक उत्तर दिलंय तुमचं पर्याय क्रमांक 3 आणि दुसरं उत्तर जे तुम्हाला दिलेलं आहे ते दिले पर्याय क्रमांक 2. म्हणजे दोन्ही उत्तरं ऍक्सेप्टेबल आहेत, ठीक आहे. मग आता तुम्हाला इथं दुसरा कुठला पर्याय शोधता येतो का बघा. तर मग मी दुसरा जो पर्याय आहे तो असा दिसतो तुम्हाला की 5, 1, 2 ह्या संख्या यांची बेरीज करा, ती सुद्धा 8च येते पहा, ठीक आहे. आणि ह्या 8ची दीडपट करा, किती येते, 12 येते. म्हणून 12 बरोबर आलं. आणि 3, 4, 3 ह्यांची बेरीज आधी करा, 3 आणि 4 7, 7 आणि 3 10 आणि 10ची दीडपट 15, ठीक आहे. म्हणजे हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. पण मंडळानं दोन्हीही पर्याय तुमचे बरोबर दिलेले आहेत. त्याच्यामुळं आपल्याला त्या पद्धतीनं विचार करून याचं उत्तर काढता येतं, ठीक आहे. तर आपल्याला जास्त बरोबर वाटणारा पर्याय 15 वाटतो. तुम्हाला अजून कुठल्या पद्धतीनं 10 येत असेल असं वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, ठीक आहे. वळूयात 2017-18च्या पुढच्या प्रश्नाकडं. 615ला 12 केले पहा, कसं केलंय, 615ला म्हटलंय 12 तर 819ला किती. आता बघा 615 आणि 12चं काय रिलेशन आहे ते बघूयात सुरुवातीला. तर 615 याच्यामध्ये आपण असं करूयात, हे जे 15 आहे ह्या 15ला आपण काय केलं, समजा हे 15 जशाच तसं लिहिलं. आता हे 12, 15वरून 12 कसं येतं, तर 3 वजा केल्यावर. मग आता 3 वजा कसं करणार, तर 3चं काय, तर हा जो उरलेला संख्या आहे ना 6, या 6चं निम्म केलं की 3 होते पहा. म्हणजे आपण काय केलं, समजा याच 15मधून मागच्या संख्येची म्हणजे शतक स्थानच्या संख्येची निमपट वजा केली, उत्तर तुमचं 12 आलं. मग इथं पण तसंच करून बघूयात. हे 19 आहे, 19मधून ह्या 8ची निमपट म्हणजे किती, 4. मग किती येतं, 15 आहे का पर्यायामध्ये, आहे. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. परंतु मंडळानं या प्रश्नाच्या बाबतीत पर्याय पहिला हे उत्तर दिलं होतं, पर्याय तिसरा हे पण उत्तर दिलं होतं. फक्त चौथा ज्यानं चौथा गोल केलाय त्याला मात्र ह्याचा मार्क मिळाला नव्हता. आणखी 2 पद्धती कुठल्या आहेत ते सुद्धा तुम्ही शोधा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे. 17-18चा पुढचा प्रश्न क्रमांक 48वा हा प्रश्न आपण घेतोय. तर आता बघा प्रश्न काय आहे, सुरुवातीला 2चं 6 झालंय बघा, 2 किती सांगितलंय 6 तर 3 किती. आता आपण साधं लॉजिक कुठलं लावणार, 2 त्रिक 6, मग 3 त्रिक 9, पण 9 पर्याय नाहीच आहे तिथं.
मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल बघा, 2चं काय केल्यानंतर 6 येतं का वगैरे आपल्याला विचार करावा लागेल. ठीक आहे. आणि ह्याची पण 2 उत्तरं दिली ते बरं मंडळानं. हे पण उत्तर सांगितलं होतं आणि हे तिसरं पण उत्तर सांगितलं होतं मंडळानं. हे दोन्ही उत्तरं बरोबर धरली होती. ठीक आहे. मग आता आपण विचार करूयात की 2चं काय करून 6, तर माझ्या माहितीच तो 2चा जर तुम्ही घन केला तर 8 येतो आणि त्याच्यातून 2च वजा केला तर तुमचं उत्तर 6 येतं. ओके. म्हणजे n घन वजा n केलं तर तुमचं उत्तर ते येतं. ठीक आहे. आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं पहा, आपल्याला उत्तर काढायचं खरं तर. इथं मी 6 कसं काय लिहिलं मला नाही माहिती. ठीक आहे. पुढं आता मग 6 आपल्याला ह्या 3चं काय करायचं आहे, तर 3चा घन करा. 3चा घन किती येतो पहा, 27 येतो. आणि त्याच्यामधून किती वजा करा, तर पुन्हा वजा आपल्याला किती करायचं आहे, 3च करायचं आहे. मग 27मधून 3 वजा केलं की येतं 24. म्हणजे 24 हा पर्याय आहे. तिसरा पर्याय तर आपला बरोबर आहे. ठीक आहे. तिसऱ्या पर्यायानुसार आपण त्याचं उत्तर काढून टाकलं. परंतु मंडळानं ह्या तिसऱ्या पर्यायाबरोबर पहिला पर्याय सुद्धा बरोबर आहे म्हणून सुद्धा त्याचे मार्क तुम्हाला दिलेले आहेत. मग पहिला पर्याय कसं काय बरोबर येतो, पहिल्या पर्यायाला कसं काय त्यांना उत्तर म्हणून गृहीत धरलं, हे आपल्याला पाहावं लागेल. तर या प्रकारच्या हे म्हणजे इथं कसं केलंय, तर 2 जे आहे पहिलं त्याला काय केलं, तर त्याच्यामध्ये 2 गुणिले 2 केलं. ठीक आहे. 2 गुणिले 2 किती झालं, 4. आणि पुन्हा त्यात प्लस 2 केलं, किती झालं, 6 झालं. हा पर्याय निघाला. तसंच मग आपण काय करूयात, 3 गुणिले 2च करूयात. म्हणजे इथं गुणिले 2 हे दुप्पट प्लस 2, दुप्पट प्लस 2, दुप्पट प्लस 2 अशा पद्धतीनं. मग 3ची दुप्पट केली, 3 दोन्ही 6 आणि अधिकमध्ये पुन्हा काय करायचं आपल्याला, पुन्हा 2 टाकायचं. मग किती येतं, 8. म्हणून हा सुद्धा पर्याय इथं बरोबर आहे. म्हणजे बघा, दुप्पट अधिक 2, दुप्पट अधिक 2 केलंय पहा इथं. ठीक आहे. त्या पद्धतीनं सुद्धा काय होतं, तुमचं उत्तर 8 हे बरोबर धरलंय. म्हणून त्यांना 8ला पण बरोबर केलंय आणि 3ला सुद्धा, म्हणजे पर्याय 1ला आणि पर्याय 3ला दोन्ही पर्याय योग्य दाखवले आहेत. पुढचा प्रश्न 2018-19ची प्रश्नपत्रिकेत सुरू होते. प्रश्न क्रमांक 69 आहे पहा. हा प्रश्न सोपा होता अगदी. 121ला 15 म्हटले. ठीक आहे. तर 232ला काय म्हणावं. ठीक आहे. काय अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता 121 मध्ये जे अंक आहेत त्या अंकांचा विचार करा. 1 अधिक 2 अधिक 1 किती झालं पहा बरं, 4 झालं. आता 4चं या 15 बरोबर काय रिलेशन आहे का चेक करा एकदा. 4चा जर मित्रांनो तुम्ही वर्ग केला तर तो येतो 16 आणि त्याच्यातून 1 वजा केलं की 15 भेटतं. ठीक आहे. म्हणजे त्या अंकांची बेरीज. ठीक आहे. बेरजेचा वर्ग वजा 1 ही ट्रिक वापरली. मग इथं पण चेक करूयात. 2 अधिक 3 5 अधिक 2 7, 7चा वर्ग वजा 1, 7चा वर्ग होतो 49, वजा 1 केलं किती येतं 48. बघा आपल्या पर्यायात 48 आहे का, तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे, जे मंडळानं हेच उत्तर आपल्याला दिलेलं आहे. काही प्रकाशांची पुस्तकं मी पाहिली मित्रांनो, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असंही झालं आहे की मंडळानं जे उत्तर दिलेलं आहे उत्तर सूचीमध्ये ते उत्तर न देता दुसरं उत्तरसुद्धा त्या प्रकाशकांनी दिलेलं आहे. त्यामुळं प्रश्नपत्रिका आणि त्या वेळेसच्या उत्तरपत्रिकासुद्धा पहा, कारण आपण साधा विचार करून त्याचं उत्तर काढतो पण बहुतांश वेळा वेगळं उत्तरसुद्धा तुम्हाला दिलेलं असतं. ठीक आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा जो प्रश्न आहे तो बघा 18-19चा 70वा प्रश्न. 738ला काय म्हटले, 11 म्हटले, तर 966ला काय. आता हा एक प्रश्न आहे मित्रांनो, ह्याचं उत्तर मंडळानं काय केलेलं आहे, परिषदेनं 15 दिलेलं आहे. परंतु मी खूप सर्च करून सुद्धा, म्हणजे खूप पद्धतीने वेगवेगळ्या पद्धती सर्च करून वापरून सुद्धा याचं उत्तर मला काही निघू शकलेलं नाही. जर तुमच्यापैकी कुणीही याचं उत्तर देत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये तुम्ही उत्तर द्या. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं नावसुद्धा सांगेल व्हिडिओमध्ये की कुठल्या विद्यार्थ्यानं दिलं, त्याच्या शाळेचं नावसुद्धा मी नक्की माझ्या व्हिडिओमध्ये सांगेल. ठीक आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. 18-19चा हा प्रश्न अगदी सोपा आहे. तुम्ही याचं उत्तर अगदी लगेचच काढलं असेल. 2ला किती सांगितलं बघा, 0.008. ॲक्च्युली 0.008 बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की हा 8 खरं तर ह्याचा घन आहे. ठीक आहे. फक्त हा घन कुणाचा आहे, 0.2चा आहे. ठीक आहे. मग तसं तुम्हाला 3चा पण घन काढायचा, पण 3चा न काढता तो कितीचा काढायचा, 0.3चा. मग तो जर घन काढला तर किती येतो, 3चा येतो 27. परंतु इथं एक स्थळ असेल तर घनात 3 स्थळ असणं गरजेचं आहे, म्हणून 0.027 हे तुमचं बरोबर असणारं पर्यायाचं उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. 2019-20च्या प्रश्नपत्रिकेत आपण आलो आता. प्रश्न क्रमांक 64 पहा काय सांगतोय. 37ला 22
37ला किती सांगितले पहा 22, तर 42ला किती? प्रश्न बघा, 37ला किती सांगितले 22. आता बघा 7 त्रिक 21 होतं, 1 कमी पडते. मग आपण असं करूयात 7 त्रिक 21 अधिक 1 म्हणूयात 22. आता 42चं पण बघूयात असं होतंय का. जर होत असेल तर ठीक, नाही तर मग ट्रिक बदलावी लागेल. 42 म्हणजे 4 गुणिले 2, 4 दोन्ही 8. इथं अधिक 1 केलं तर इथं पण अधिक 1 करून घेऊयात. किती येतंय 9. आहे का पर्यायामध्ये? आहे. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर असणार आहे. आणि मंडळानं सुद्धा हेच उत्तर दिलेलं आहे उत्तर सूचीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 65वा प्रश्न. 72 44 तर किती 26. आता इथं बघा काय केलंय, 72ला काय म्हटलंय 44 म्हटलंय आणि पुढं तुम्हाला किती 26 असं म्हटलंय. ठीक आहे, म्हणजे आता इथली जागा काय केली त्यांना सोडलेली आहे, ते आपल्याला उत्तर काढायचं आहे. आता इथं बघा प्रश्न कसा सोडवलेला आहे. तर अशा वेळेस काय करायचं, बहुतांश वेळा असा जर प्रश्न असेल की नाही तर आपण घेतानाच काय करायचं, इकडून इकडं जायचं. आतापर्यंत आपण काय केलं 72 वरून 44 वरती आलो, पण आता कसं करणार 44 वरून 72 वर, कारण 26 वरून मग या संख्येवर जाणं तुम्हाला सोपं जात आहे. ठीक आहे. मग आता इथं काय केलंय पहा, तर आपण असा विचार करूयात थोडा वेळ काय की ही जी तुम्हाला संख्या दिलेली आहे ह्या संख्येचा विचार करा. 44ची दुप्पट जर केली तर 72 तर होत नाही, पण 44 दोन्ही 88 होतात. ठीक आहे, म्हणजे 44ची दुप्पट केली इथं. ठीक आहे, तर 88 होतात. आणि 88 मधून किती काढल्यावर 72 होतात बघा बरं. तर 88 मधून 16 वजा केले की 72 होतात. ठीक आहे, म्हणजे ह्याची दुप्पट वजा 16, दुप्पट वजा 16. मग 26ची पण आपण दुप्पट करूयात. 26ची दुप्पट होते 52, वजा 16 करा बरं, किती येते? तर उत्तर येते 36. बघा पर्यायामध्ये आहे का 72 37 यस. पहिला जो पर्याय आहे तो पर्याय काय आहे 36 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. आणि मंडळानं सुद्धा परिषदेनं सुद्धा हेच उत्तर ग्राह्य धरलेलं होतं. पुढचा प्रश्न बघूयात. 66वा प्रश्न आहे. 234ला 81 तर 514ला किती? 234ला बघा काय दिलंय 81 दिलंय, तर तुम्हाला विचारले 514ला किती येणार. ठीक आहे. आता बघा 234ला पुन्हा आपल्याला तेच करावं लागणार आहे. काय करणार आहात पहा, तर खूप सोपा प्रश्न आहे तसं बघायला गेलं तर. हा अगदी पटकन उत्तर काढू शकाल तुम्ही याचं. 2 आणि 3 5, 5 आणि 4 9. 9चं 81 बरोबर काय नातं आहे हे मला वाटत नाही तुम्हाला सांगायची गरज आहे, तो आहे वर्ग. मग 5 आणि 1 6, 6 अधिक 4 10, 10चा वर्ग तुम्हाला शोधावा लागेल आणि जो आहे 100. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. 2019-20चा प्रश्न आहे हा. ठीक आहे. 19-20ला एकूण 4 प्रश्न आले होते, तर त्यात त्यातला शेवटचा प्रश्न आहे हा. 31ला 52 दिले तुम्हाला. 31ला किती दिले 52, तर 72ला किती असा प्रश्न आहे हा. ठीक आहे. मग 31चं 52 बरोबर काय रिलेशन आहे ते आपण सुरुवातीला बघूयात. तर आपण असं मांडूयात थोडा वेळ की या 31मध्ये अंक 3 आणि 1 किती होतात 4, तर 4 आणि 52चं रिलेशन जर बघायला गेलं तर 13 चौक 52 होतं पहा. ठीक आहे, म्हणजे गुणुले 3 म्हणजे अंकांची बेरीज गुणुले 13, सॉरी गुणुले 3 नाही गुणुले 13, अंकांची बेरीज गुणुले 13. मग या ठिकाणी अंकांची बेरीज करून घ्या. तर अंकांची बेरीज होते 7 अधिक 2 किती होत आहेत 9, गुणुले 13 करा. 13 9 117. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडवला गेला आहे. अंकांची बेरीज गुणिले विशिष्ट संख्येनं गुणणे ही पद्धत वापरली. आता 2020-21च्या प्रश्नपत्रिकेत आलोय आपण. प्रश्न क्रमांक आहे 65वा. 16 63 तर कितीस 35. इथं सुद्धा पुन्हा तिसरी जागा जी आहे ती स्किप केलेली आहे. 16 63 तर तुम्हाला पुढे विचारलंय कितीला 35. ठीक आहे, प्रश्न अगदी सोपा आहे हा सुद्धा. तर 16ला 35, 16ला सॉरी किती आलेलं आहे 63 आलंय. तर काय केलंय बघा इथं फक्त, तर तुम्हाला 16 जे आहे लक्षात घ्या, 16 जे आहे 63 बरोबर कसं संपर्कात येतं बघा. तर 16 गुणिले जर तुम्ही 4 केलं 16 चौक 64 होतं बरोबर आहे. आणि 64 मधून 1 वजा केले की 63 येतं. तसं मग कोणती संख्या की ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं बघा की ज्याच्या पट्टी 1 न कमी केले की पट्टीत येते. ठीक आहे, 1 न कमी केल्यावर पट्टीत येते. मग इथं बघा 12च्या पुढं चाललं जर तुम्ही टेबलमध्ये गेलात तर 12 गुणिले 3 12 त्रिक किती होत आहे 36 आणि वजा 1 केले की 35 येते बस. म्हणून 12 हा पर्याय तुम्हाला दिसणार आहे. मित्रांनो असाच एक प्रश्न पुढं आहे. हाच प्रश्न आहे खरं तर कुठल्या प्रश्नपत्रिकेत आहे हेही मी तुम्हाला सांगेल. पुढं आपल्याला तो मिळणार आहे. मला वाटतं गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत होता की इथं तुम्हाला 12 दिलं होतं आणि हा पर्याय त्यांना
स्किप केलं, सोडून दिलं आणि तिथं प्रश्नचिन्ह आलेलं होतं. ठीक आहे, आणि त्याचं उत्तर हेच असणार ना, जसं ते सोडवलं तसं हे त्या पद्धतीनं. ठीक आहे, म्हणजे रिपीटसुद्धा प्रश्न येऊ शकतात. पुढचा प्रश्न बघूयात. 343ला 100 तर 216ला किती? 343ला 100 तर 216ला किती? आता बघा हा प्रश्न कसा सोडवलेला आहे. तर 343ला 100 म्हटले तर 343 ही काय बघा, घनसंख्या आहे, बरोबर आहे. घनसंख्या कितीचा घन आहे? तो 7चा घन आहे. ठीक आहे, 100 काय आहे? वर्गसंख्या आहे. 100 काय आहे? वर्गसंख्या. पुन्हा 216 काय आहे बघा बरं, घनसंख्या आहे. मग नंतर जी येईल ती वर्गसंख्या असायला पाहिजे, हे तर नक्की. मग खाली पर्यायामध्ये एकही वर्गसंख्या नाही, फक्त 144 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर बरोबर आहे. परंतु या ठिकाणी बघा काय गंमत झालेली आहे की ह्याची 2 उत्तरं दिलेत मंडळानं. पहिलं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे जे आपण आत्ता काढलं ते 144, परंतु तिसरंही उत्तर बरोबर ग्राह्य धरलेलं आहे. ठीक आहे, तिसरं सुद्धा उत्तर त्यांना बरोबर ग्राह्य धरले. याचं कारण काय माहिती आहे, तर त्यांना तिथं ट्रिक अशी वापरली आहे, 343ला 100 म्हटलं आहे. ठीक आहे, तर हे का आलं, तर 3 अधिक 4 7 होतात, 7 अधिक 3 10, 10 गुणुले 10 केलं की 100 येत आहे. मग तसं 216चा विचार करूयात. 2 1 6 म्हणजे 2 आणि 1 3, 3 आणि 6 9, आणि 9 गुणुले 10 केलं की किती येतं आहे? 90. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे सुद्धा उत्तर धरलेलं आहे. दोन्हीही पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, 20-21चा पुढचा प्रश्न 67वा प्रश्न घेतोय आपण. 306ला 17 बघा काय सांगितलंय, 306ला आपण घेतोय 17 तर 552ला किती? प्रश्न अगदी आहे, सहज सोडवण्यासारखा आहे. आता इथं काय झालंय बघा, तर या ठिकाणी यांची बेरीज करा बरं, किती येते? 3 आणि 0 3 अधिक 6 9 येते पहा. ठीक आहे, पण 9चं 17 बरोबर रिलेशन कसं लागेल, तर 9ची दुप्पट करा, 9 दोन्ही 18 आणि वजा 1 करा, मग येतं पहा 17 येतं. तसंच मग आता काय करूयात, दुप्पट वजा 1. ठीक आहे, तर 5 5 5 25 आणि 25 दोन्ही किती होतात पहा बरं. सॉरी, आपण यांची बेरीज केलेली आहे. ठीक आहे, मग बेरीज करतोय म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, 12ची दुप्पट म्हणजे 24 आणि 24 वजा 1 म्हणजे 23. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे काय केलं बघा, अंकांच्या बेरजेची दुप्पट आणि पुन्हा वजा 1 अशा पद्धतीची ट्रिक वापरलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. आता पुढं आपण काय झालो, 21-22च्या प्रश्नपत्रिकेत आलो. ठीक आहे, तर 21-22ची प्रश्नपत्रिका प्रश्न क्रमांक आहे 87वा. प्रश्न काय म्हणतोय पहा, 17ला 41 तर 21ला किती? 17ला 41 तर 21ला किती? आता 17ला 41 दिलंय आणि तुम्हाला विचारलं 21ला किती? प्रश्न बघा, ह्याच्यात आपण फरकावर जाऊयात, कारण पर्याय याच्यातले मी चेक केले त्यावेळेस पर्यायाकडून मी उत्तराकडे गेलो. तर इथला जो फरक आहे तो मित्रांनो आहे 17 अधिक 24. ठीक आहे, 17 अधिक 24 किती होतात? 41. मग 21 अधिक 24 आहे का बघूया पर्यायामध्ये, 45 होते, आहे का? आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आणि मंडळाने ह्याचं उत्तर जे आहे ते मात्र 1 दिलेलं आहे. ठीक आहे, ह्याचं उत्तर काय दिलेलं आहे मंडळानं? 1. हा पर्याय इथं बसतो, परंतु मंडळानं दिलेलं उत्तर हे नाही. ठीक आहे, मंडळानं तुम्हाला उत्तर दिलंय 1. पर्याय कुठला दिलाय? पर्याय पहिला दिलाय, लक्षात घ्या. त्यामुळं आपल्याला अजून कुठली तरी एक ट्रिक इथं नक्की बसत असणार आहे ज्याचं उत्तर 44 येत आहे. मग आपण चेक करून बघूयात कशा पद्धतीने येतं ते उत्तर. तर आपल्याला असं करता येईल पहा, की तुम्हाला जे 17 दिलंय, 17चा विचार करूयात आपण. 17ची आपण दुप्पट केली समजा, तर 17 दोन्ही किती होतात? 34 होते, बरोबर आहे. दुप्पट केली तर काय होते? 34. आणि त्याच्यात पुन्हा काय केलं की आपण 7 आणि 1 म्हणजे यांचा गुणाकार केला, 7 1 7, बरोबर आहे. कारण 34 अधिक 7 किती होतात? 41. आपल्याला 41 पाहिजे ना, म्हणून अधिक 7 गुणुले 1 म्हणूयात. तर या ठिकाणी 34 अधिक 7 आलं, ज्याचं उत्तर आलं 41, जे तुमच्याकडं आहे ऑलरेडी. म्हणजे ही ट्रिक इथं बसली. पण 21ला पण आपण ते चेक केलं पाहिजे. मग आपण 21 काय करणार? 21 गुणुले 2 करणार, जे होतं 42. आणि 42मध्ये पुन्हा प्लस करायचं आपल्याला मित्रांनो. काय प्लस करायचं लक्षात घ्या, तर आपल्याला प्लस करायचं आहे 2 गुणुले 1. आता तिथं आपण 7 गुणुले 1 केलं, तर कारण इथं 7 आणि 1 होतं, इथं 2 गुणुले 1 करणार, म्हणजे 2च थोडक्यात आपण तिथे ॲड करणार आहेत. तर 2 गुणुले 1 म्हणजे 2च. ठीक आहे, मग 42 अधिक 2 बरोबर उत्तर येतं 44. आणि नेमकं हे उत्तर मंडळाला अपेक्षित होतं, मंडळाने हेच उत्तर तुम्हाला दिलेलं होतं. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडं 88वा प्रश्न आहे याच्यातला. 47ला किती दिले बघा? 19.
47ला किती दिले 19, 47ला 19 तर कितीला 26. ठीक आहे, म्हणजे पुन्हा एकदा तिसरा रिकामा ठेवलेला आहे पर्याय घटक. आता इथं बघा काय केलंय, तर आपण इथं विचार असा करूया की तुम्हाला जी संख्या दिलेली आहे 7 आणि 4 त्या दोघांचा गुणाकार केला तर येतो 7 चोक 28. म्हणजे बघा 7 आणि 4चा गुणाकार इथं मांडून घेतला, 7 चोक 28 आला. आणि 28चं 19 होण्यासाठी आपल्याला काय करावं लागते पहा, 28चं 19 होण्यासाठी काय करावं लागतंय, वजा 9 करावं लागतंय. मग 28मधून 9 गेलं की तुमचं उत्तर येतं 19 जे इथं दिसतंय. मग तसं कोणता पर्याय आपल्याला इथं बघावं लागेल बघा, वजा 9 केलंय. लक्षात घ्या काय केलंय, गुणाकार आणि वजा 9. मग या ठिकाणी तसं जर बघायला गेलं ना तर 7×5 35 होत आहे आणि 35मधून 9 घेतलं की किती होतंय 26. म्हणजे इथं पर्यायाकडून जर गेलो तरी आपल्याला उत्तर सापडत आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि तसंच जर काढायचं असेल तर काय करणार, ह्या 26मध्ये 9 टाका. इथं आपण 9 काढले तिथं 9 टाकायचे. मग 9 टाकल्यावर किती होतंय तर 35 होतंय. ठीक आहे, मग ह्या दोघांचा गुणाकार करा, किती होतंय 7×5 35. मग दुसरा कुठला पर्याय तसा नाही आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी 57 हा घटक निवडू शकतोय किंवा घेऊ शकतोय. ठीक आहे, परंतु तसं बघायला गेलं तर मंडळानं ह्याचं उत्तर मात्र हे 56 दिलेलं आहे. ठीक आहे, शिक्षण परिषदेने ह्याचं उत्तर कुठलं धरलेलं आहे, 56 हे गृहीत धरलेलं आहे. आणि हा सुद्धा प्रश्न मला थोडासा अनुत्तरित राहिला आहे. मी या पद्धतीने सोडवलं, पण नंतर उत्तरसूची चेक केली तेव्हा मला कळालं की ह्याचं उत्तर 56 असं दिलेलं आहे. आय होप की तुम्ही नक्की ह्याचं उत्तर मला शेअर कराल कमेंटमध्ये. ठीक आहे, नक्की तुमचं पुढच्या व्हिडिओमध्ये मी आवर्जून व्हिडिओ सुरू करतानाच तुमचं नाव या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 21-22चाच प्रश्न आहे. पहा प्रश्न असा आहे, प्रश्न क्रमांक 89 आहे. तर तुम्हाला देताना दिले 17ला 20 तर 68ला किती. ठीक आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता इथं बघा तर इथं काय केलंय, तर इथं 17चं 20 कसं होतंय ते बघूयात आपण आधी. हे 17ला 17 जागेवर ठेवतो मी, अधिक 3 टाकलं की 20 होतंय. पण हे 3 कसं मिळतंय, 7 आणि 1 8 नाही मिळणार. पण 7मधून जरी 1 वजा केलं मित्रांनो तर 6 राहते आणि त्या 6चं निम्म केलं, 6चं काय केलं निम्म केलं तर 3, 20 भेटतंय. तसंच बघूयात इथं होतंय का काय. तर सुरुवातीला 68ला 68 तर जशाच तसं. नंतर आपण 3 कुठून घेतले होते आठवा, तर 3 यांच्या वजाबाकीला निम्म्यानं निम्म केलं तर. ठीक आहे, मग आता यांची वजाबाकी येते 2, मग 2चं निम्म किती होतं 1. मग 68 अधिक 1 किती झाले 69 झाले. पर्याय आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक 1 आणि मंडळानं हेच उत्तर परिषदेनं तुम्हाला दिलेलं आहे उत्तर सूचीमध्ये. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 90वा प्रश्न पहा, 5ला 100 तर 8ला किती. आता 5चं रिलेशन 100 बरोबर काढणं सोपं आहे. 5चा जर तुम्ही घन केला तर 125 होतो, पण 125चं पुन्हा 100 मग 25च वजा केले म्हणजे 5चा घन वजा 5चा वर्ग केलं की तुमचं 100 येत आहे. तसं मग 8चा घन वजा 8चा वर्ग करून पहा. ठीक आहे, मग 8चा घन किती होतो 512 होतो आणि 512मधून 8चा वर्ग म्हणजे 64 वजा केलं तर माझ्या माहितीचं उत्तर 448 येतं, जे आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, आय होप की हा प्रश्न सोपा होता, तुम्ही सोडवला पण असेल लगेचच. पुढचा प्रश्न बघूयात आपण 2022-23. पहिला प्रश्न असा होता की 13ला 2196 तर 21ला किती. आता बघा 13ला 2196 जर तुम्ही 13चा घन केला मित्रांनो उत्तर लगेच सापडलं असतं तुम्हाला. हे 13चा घन जर केला तर तो येतो 2197. ठीक आहे, मग 13चा घन 2197 येतो, परंतु इथं 2196 दिलंय म्हणजे याचा अर्थ वजा 1 केलंय फक्त. ठीक आहे, मग तुम्हाला 21चा घन काढावा लागणार आहे. 21चा जर घन तुम्ही केला तर तो येतो 9261 करून पहा. मला तर वाटतं पाठच असले पाहिजेत आपले 20-25 पर्यंतचे तरी घन. 15पर्यंत म्हणतो पण आपण 20-21 पर्यंत सुद्धा घनांवरती प्रश्न आले, त्यामुळे 25 पर्यंतचे घन पाठ असू द्या. ठीक आहे, मग 9261 मधून 1 वजा केलं की येतं 9260, जो पर्याय क्रमांक आपला तिसरा आहे. ठीक आहे, आणि मंडळानं किंवा परिषदेनं हाच पर्याय उत्तर म्हणून निवडला होता. पुढचा प्रश्न बघूयात आपण आता. 156ला 13 दिलेला आहे तर 132ला किती. ठीक आहे, हा प्रश्न खूप सोपा होता मित्रांनो. 156 आहे ना, हे कुठल्या तरी 2 सलग संख्यांचा गुणाकार आहे पहा. तर तो गुणाकार आहे 13 गुणिले 12चा. मग त्यातली काय केलं मोठी संख्या इथं घेतली. मग 132 कोणत्या 2 संख्यांचा गुणाकार आहे तर तो आहे 12 गुणिले 11चा.
मग यातली मोठी संख्या इथं आली पाहिजे, म्हणजे 12 इथं आलं पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय करायचं इथं, तर सलग संख्यांचा गुणाकार आणि त्यातली मोठी संख्या पुढे घेतलेली आहे. 22-23चा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 बघूयात. ठीक आहे, 339 बघा देताना काय दिले तुम्हाला, 339 तर 9 किती. ठीक आहे, तर आता हा प्रश्न बघा कसा सोडवायचा आहे. तर ह्याच्यात गंमत बघा काय आहे, हा जो 3 आहे ना, ह्या 3चं हे 39 बरोबरचं नातं वेगळंच आहे. कुठलं माहिती आहे, 3चा 1वा घात आणि 3चा 2वा घात, म्हणजे ज्याला आपण वर्ग म्हणतो. मग 3चा पहिला किती येतो, 3च येतो, पण 3चा वर्ग 9 येतो. ठीक आहे, कदाचित हे 93 असलं असतं तरी रिलेशन हेच असलं असतं. ठीक आहे, म्हणजे ती एका ठिकाणी वर्ग एका ठिकाणी पहिला घात. मग 9चं आपल्याला तेच पाहायचं. मग 9चा पहिला घात 9 असणार आहे आणि दुसरा म्हणजे वर्ग 81 असणार आहे. 981 पर्याय चालेल किंवा 81-9 हा पर्याय चालेल. ठीक आहे, परंतु यांना 81-9 हा पर्याय दिलेला आहे आणि जो दुसरा पर्याय आहे तोच बरोबर पर्याय दिलेला आहे परिषदेने. ठीक आहे, पुढच्या 2023-24च्या प्रश्नपत्रिकेकडे शेवटची प्रश्नपत्रिका. 459ला 18 दिले पहा. 459ला काय सांगितले, 18, तर 675ला किती. ठीक आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. प्रश्न पहा कसा सोडवायचा आहे. आता ह्याच्यात बघायला गेलं तर खूप सोपा प्रश्न आहे, थोडासा पटीवरचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर इथं बघा 6 आणि हे 6 नाही आहे, 5 आहे मधली संख्या. ठीक आहे, या ठिकाणी तर 4×5 = 20. लक्षात घ्या किती सोपा प्रश्न आहे. 4×5 = 20 आणि 20 × 9 180 होते. आता 180चं 18 कसं झालं, तर याला ड्रॉप करून झालं, म्हणजे 10 भागून झालं. लक्षात घ्या. ठीक आहे, तसं 27 = 42. 42 × 5 210 होतं. मग इथं आपण ह्याला कॅन्सल केलं तर इथे ह्याला कॅन्सल करा, म्हणजे उत्तर काय उरतं, 21. पर्याय क्रमांक 2. मंडळानं परिषदेने सुद्धा हेच उत्तर या ठिकाणी अपेक्षित धरलेलं आहे. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 85. प्रश्न असा होता की 16ला 63 तर 12ला किती. ठीक आहे, 12ला किती असा प्रश्न होता. तर 16चं 63 कसं झालं, तर बघा या ठिकाणी काय केलं आपण, लक्षात घ्या थोडंसं. तर आणि हाच प्रश्न आपल्याला मागं आलाय मित्रांनो, आठवा बरं एकदा प्रश्न हाच रिपीट झालाय, 16ला 63. तर तो प्रश्न 2020-21च्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे. पहा, तुम्हाला वाटल्यास दाखवतो. फक्त या ठिकाणी काय होतं, आपल्याला हे शोधायचं होतं. इथं 35 आलं होतं पहा. ठीक आहे, हे शोधायचं होतं आणि इथं 35 आलं होतं. मी वाटल्यास तुम्हाला 2020-21चा तो 65वा प्रश्न होता. आपण जाऊयात वाटल्यास त्या प्रश्नाकडे. एकदा हा प्रश्न डोळ्यात घ्या. 2000 कितीचा प्रश्न आहे, 20-21चा प्रश्न आहे. कदाचित हा असेल, नाही याच्या पूर्वीचा हा असेल. हां, तर हा प्रश्न बघा, सेम हा प्रश्न आहे तो. फक्त या ठिकाणी त्यांना आता काय दिलंय, 12 दिलंय आणि पुढचं शोधायला सांगितलं. इथंच 35 सुद्धा पर्याय त्यांना दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या की 20-21चा प्रश्न रिपीट झालाय कुठं, 22-23च्या प्रश्नपत्रिकेत या ठिकाणी. ठीक आहे, नाही 23-24च्या प्रश्नपत्रिकेत इथं. म्हणजे इथलं फक्त काय झालंय, हे 12 त्यांना काय केलं तर मग अशी स्किप केलं तर क्वेश्चन मार्क इथं होता आणि इथं 35 होता. आता काय केलंय त्यांना, इथं क्वेश्चन मार्क दिलाय आणि इथं 35 आहे. मग आपल्याला उत्तर आता मला वाटत नाही त्याचं एक्सप्लेनेशन पुन्हा द्यावं लागेल. ठीक आहे, आय होप की तुम्ही ते समजून घ्याल. आता जाऊयात आपण पुढच्या 86व्या प्रश्नाकडं. पण मला वाटतं मागच्या प्रश्नामध्ये एक कन्फ्युजन आणखी एक थोडंसं आहे, जे विद्यार्थी मित्रांना पुन्हा नजरेला येईल. तर कुठलं बघा, 16×64 म्हणजे काय केलं बघा, पट वजा 1. ठीक आहे, पट वजा 1. मग या ठिकाणी काय केलं, 16च्या पटीत मग आपण काय केलं, समजा 4×4 केला. ठीक आहे, म्हणजे 16चं पण असं हे केलं, काय म्हणून अवयव पाडले 16चं. आणि काय केलं, 16×4 16×64 वजा 1 केलं. मग 12 किती करताय, तर 12×3 जर केलं बघा. आता 12चं कसं होतं, 4×3 अवयव झाले. ठीक आहे, तर 12×3 12×3 = 36 आणि वजा 1 35. हा पर्याय बरोबर आहे. परंतु काही मित्रांना पर्याय हा पण वाटेल ना बरोबर, कुठला, 95. कारण 12×8 = 96 वजा 1 95. ठीक आहे, परंतु माझं असं म्हणणं आहे की पर्यायानुसार जर तुम्ही गेलात तर 4 हे त्याच्यामध्ये असलं पाहिजे आणि ह्या 4ला स्किप करून मग तुम्ही ह्या 3चा विचार करणार आहात. ठीक आहे, अशा पद्धतीने विचार करा, मग तुम्हाला ते 35 उत्तर पटेल. अदरवाईज तुम्हाला वाटेल की 95 पण उत्तर आहेच. ठीक आहे, आणि ते बरोबर आहे. परंतु जर अवयवांचा विचार केला तर तुम्हाला सगळं ते कन्फ्युजन तुमचं क्लिअर होऊन जाईल. आता हा आहे शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधला. ठीक आहे,
2 128. आता बघा 2 128 बरोबरचं नातं बघायला गेलो तर लक्षात येण्यासारखं आहे. आपण लहानपणी बऱ्याच वेळा म्हणतो बघा, मला सांग 2 आणि 2 किती, 4, 4 आणि 4 किती, 8, 8 आणि 8 किती, 16, 16 आणि 16 किती, 32, 32 आणि 32 किती, 64, 64 आणि 64 किती, 128. म्हणजे त्यावेळेस खरं तर आपण काय करत असतो, त्या 2चं रिपिटेशन म्हणजे घात मांडत असतो. 2चा पहिला 2च, 2चा दुसरा 4 अशा पद्धतीने मांडत असतो. तसं मग तुमचं जे 128 आहे ना, ते 2चा 7वा घात 128 आहे मित्रांनो. मग तसं तुम्हाला 3चा 7वा घात काढायचा. या ठिकाणी 3 दिले ना, मग 3चा 7वा घात कोणता येतो ते आपल्याला शोधायचं. मग 3चा 7वा घात काढण्यासाठी तुम्हाला वाटत असेल की अरे बापरे, आता हे खूप अवघड काम झालं वगैरे वगैरे. अजिबात नाही. 3चा 7वा घात म्हणजे काय करा, 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3 7 वेळा मांडून घ्या. ठीक आहे, गुणाकार करत बसू नका, तुम्हाला येतोय गुणाकार. आता यातला गुणाकार तर तुम्हाला माहिती आहे, 3चा घन किती आहे, 27. पुन्हा ह्या तिघांचा पण माहिती आहे 27च येणार आहे ना. आणि 27 गुणुले 27 आपल्याला माहिती आहे किती येणार आहे, 729. आणि मग हे 3 राहतंय, त्या 3 त्याला गुणून घ्या फक्त. त्यात पण बघा लक्षात घ्या किती सोपं आहे. 729 म्हणजे ह्याला 700 पकडा थोडा वेळ. 700 गुणुले 300 2100 आणि 29 त्रिक असं जर केलं तर तुम्हाला 97 भेटू जाईल. मग 2197 पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीनं गुणाकार करायला शिका मित्रांनो. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर असणारं उत्तर आहे. ठीक आहे, आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप माहितीपूर्ण वाटला असेल. जर वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करत चला. काही उत्तरं तुम्हाला नाही पटली तरी मला सांगत चला की सर हे उत्तर मला पटत नाही आहे किंवा याचं उत्तर हे असू शकतं. असे सुद्धा कमेंट नक्की करा. पॉझिटिव्ह असू द्या, निगेटिव्ह असू द्या, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला एखाद्या उत्तरावरती अजून तुम्हाला वाटत असेल की ह्याचं एक्सप्लेनेशन जरा थोडंसं रॉंग वाटतंय तर नक्की ते काय करा, शेअर करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्ससुद्धा तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती सुद्धा पाठवू शकता. मी माझा नंबरसुद्धा देतो आहे 94 033 94 404. या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे, नक्की तुम्हाला त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल. आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि खुश राहा.